हाय, आज आहे आपला डे 11. आज आपण बघणार आहोत ड्रॉप बीड्स कसे लोड करायचे. हे बीड्स आपल्याला कंपल्सरी सिंगलच लोड करायचे. अगदी सिंपल प्रोसेस आहे. जसे आपण 3mm बीड्स लोड केले तसेच आपल्याला ड्रॉप बीड्स पण लोड करायचे आहे. हे बीड्स पण प्लास्टिक बेस आहे. या बीड्सचा यूज आपल्याला नेकला बॉर्डर करताना किंवा बुट्टी टाकताना खूप जास्ती प्रमाणात होतो. खूप सुंदर आणि सुरेख बुट्टी बनते या बीड्समुळे. तुम्ही बघू शकता मी ड्रॉप बीड्स कसे लोड केले. पहिले एक बीड्स टाकायचा, त्याच्यानंतर थ्रेड खेचून घ्यायचा खालच्या बाजूला आणि नंतर टाकायचा. हे बीड्स पण आपल्याला जवळ लोड करायचे आहे, नाहीतर आपल्या वर्कमध्ये गॅप राहू शकते, त्याच्यामुळे फिनिशिंग बिघडू शकते. अशा प्रकारे माझी ड्रॉप बीड्सची लाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला एंड नॉट टाकायची आहे. ती टाकणं खूप आणि आज आपण बघणार आहोत राईस बीड्स कसे लोड करायचे. हे बीड्स प्लास्टिक बेस असतात. हे बीड्स लोड करताना आपल्याला एक बीड्स घ्यायचा आहे. एक बीड्स घ्यायचा, त्याच्यानंतर थ्रेड खालच्या बाजूला खेचायचा आणि परत बीड लोड करायचा. प्रॉपर वर्क झाल्यानंतर चेक करायचं की आपले बीड्स टाईट आहेत की नाही. ते लूज जर झाले तर ते निघण्याची शक्यता असते. राईस बीड्सचा यूज आपल्याला ब्लाऊजवरती बुट्टी करताना, बॅक नेकला, त्याचबरोबर हँडवर्क करताना यूज होतो. बघू शकता अशा प्रकारे माझे राईस बीड्स लोड झालेले आहेत. आणि आता आपण टाकणार आहोत एंड नॉट. एंड नॉट टाकणं खूप कंपल्सरी आहे. ते टाकायलाच पाहिजे, त्याशिवाय आपलं वर्क सिक्युअर राहणार नाही. नेक्स्ट व्हिडिओसाठी फॉलो करा. बघणार आहे मोती कसे लोड करायचे. सेम प्रोसेस आहे. जसे आपण 3mm बीड्स लोड केले, वेट बीड्स लोड केले, राईस बीड्स लोड, सेम प्रोसेस आहे. आपल्याला एक मोती घ्यायचा आहे, त्याच्यानंतर थ्रेड खालच्या बाजूने खेचायचा आहे आणि जवळ स्टिच टाकायची आहे बस. इथे पण आपल्याला कंपल्सरी सिंगलच मोती घ्यायचा आहे. 2 मोती घेऊन जर आपण स्टिच केली तर त्याच्यामध्ये गॅप दिसेल आणि ते दिसायलाही व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सिंगलच मोती स्टिच करायचा आहे. बघू शकता माझी लाईन कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपल्याला एंडला एंड नॉट टाकायची आहे. ती प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते ती कंपल्सरी आहे. ती टाकली नाही तर आपलं वर्क टिकणार नाही. थँक्यू. कट बीड्स कसे लोड करायचे. कट बीड्स हे खूप छोटे ग्लासपासून बनलेले असतात. त्याच्यामध्ये डिझाईन खूप सुंदर बनतात. कट बीड्सचा यूज करताना आपल्याला सिंगल कट बीड्स यूज करायचा आहे. बघा, एक सिंगल घ्यायचा, त्याच्यानंतर थ्रेड खेचून घ्यायचा, परत एक साखळी ढाका टाकायचा. अशा प्रकारे आपल्याला कट बीड्स लावायचे आहे. कट बीड्सचं वर्क इतकं सुंदर दिसतं, ते तुम्ही हँड स्लीव्जला, त्याच्यानंतर बॅक नेकला खूप छान फ्लावर्स, पान तयार करू शकता आणि खूप सुंदर दिसतं. अशा प्रकारे माझी कट बीड्सची लाईन कंप्लीट झालेली आहे. बघा, आता आपल्याला एंड नॉट टाकायची आहे. एंड नॉट ही सगळ्या वर्कमध्ये कंपल्सरी आहे, त्याशिवाय आपलं वर्क सिक्युअर होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघूया सिक्वेन्स कसा फिक्स करायचा. आधी आपल्याला एक चेन स्टिच घ्यायची आहे. एक सिक्वेन्स घ्यायचा आहे, त्याच्या मध्यभागी आपल्याला स्टिच टाकायची आहे. बघा, त्यानंतर सेम स्टिच आपल्याला साईडला टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स फिक्स करायची आहे. ह्याचा उपयोग आपल्याला कटवर्क, पॅचवर्क ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात होतो. कुर्तीला सिंपल नेकलाईन करायची असेल तरी या सिक्वेन्सचा उपयोग होतो. बघू शकता ऑलमोस्ट माझा सिक्वेन्स कंप्लीट होत आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.